नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज 29 डिसेंबर 2023 वर्षाचा शेवटचा ट्रेडिंग सेशन आज क्लोज झालेला आहे. तर मित्रांनो, आज खूप खास एक्सपिरियन्स आला, कारण की आज सेन्सेक्सची पण एक्सपायरी होती आणि माझा आज त्यामध्ये पहिला ट्रेड होता. तर मित्रांनो, आज मार्केट एवढं काही खास नव्हतं. साईडवेज पद्धतीने निफ्टीचं जर बघितलं तर एका रेंजमध्ये ट्रेड करत होतं आणि बँक निफ्टी जशी खाली आली आज तीसुद्धा खालच्या बेसवरच ट्रेड करत होती. तर शुक्रवार पण होता. सेन्सेक्समध्ये आज फर्स्ट टाईम ट्रेडिंग पण झालेलं आहे माझं. तर मित्रांनो, वर्षाचं एंडिंग जो आहे तो खूप छान पद्धतीने झालेलं आहे. कुठेतरी वर्षाचं हर्डल जे आहे ते आपण आज काय केलेलं आहे, ग्रीनमध्येच क्लोज केलेलं आहे. पण मित्रांनो, आज तशी मोमेंटम नसल्यामुळे आपण काय झालेलं आहे, नवीन एक्सपेरिमेंट केला सेन्सेक्सवरती. त्यानंतर आपलं रेग्युलर ट्रेड पण झालेलं आहे. पण आज डीमॅटमध्ये काही आपण घेऊन जाणार नाही. त्याचं कारण असं आहे की आज जे प्रॉफिट आहे तर ते असं समजण्यात येईल की आपण इंडेक्सवरती एक एक्सपेरिमेंट केलेला होता की 72,200चा कॉल आणि 72,200चा पुट सेन्सेक्सचा. तर त्याच्यावरती आपण काम केलेलं होतं. तर चेक करून बघायचं होतं की त्यामध्ये नवीन काय एक्सपिरियन्स भेटू शकतो. तर असं एक जाणवलं, तिथे व्हॉल्यूम नसल्यामुळे लिक्विडिटीचा इश्यू होतो सेन्सेक्सच्या एक्सपायरीवरती किंवा ऑप्शन स्ट्राईकवरती. त्याचं कारण असं आहे, आता सपोज एक एक्झाम्पल देतो की 40 रुपयाचं हे जे प्रीमियम तुम्हाला दिसतं आहे, ज्यावेळेस तुम्ही मार्केट ऑर्डर एक्झिक्यूट करायला जाशाल तर ते मार्केट प्राईज तुम्हाला मिळत नाही किंवा ऑर्डर तुमच्या एक्झिक्यूट करून देत नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला लिमिट प्राईजेस सेट करून ते ऑर्डर एक्झिक्यूट केले जातात. तर असो, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारे म्हणजे 500ची अमाऊंट आणि एक्सपायरी असल्यामुळेच त्यावरती मी काम केलं आहे की 500ची अमाऊंट लावून आणि आपण जवळपास 50% त्याच्यात गेन केलेलं आहे. पण ओव्हरऑल जर बघितलं तर आपण फक्त आज ब्रोकरेजसाठीच काम केलेलं हे पण सिद्ध होतं आहे, कारण की निफ्टी कुठेही चांगला परफॉर्मन्स करत नव्हती, साईडवेज होती. आणि बँक निफ्टी ज्यावेळेस एंट्री झाली त्याच वेळेस स्टॉपलॉस हिट झालेला होता, त्यामुळे तिथे काही आपल्याला हे झालं नाही. आणि फिन निफ्टीत एक समजा तो पण हिट झालेला आहे. तर असो, काही अडचण नाही आहे. आपण निदान आज शेवटचा ट्रेडिंग सेशन जो की वर्षाचा असो किंवा आज वीकली एक्सपायरीचा असो, तर तो एक चांगल्या पद्धतीनं आपण कॅप्चर केलेला आहे. तर असो, जवळपास आज जी काही अमाऊंट आहे ती साधारणतः ब्रोकरेजमध्ये चालल्या जाणार आहे सिंगल लॉटवरती. आणि आपलं कॅपिटल जे आहे ते मात्र आपण 3 ते 3,500च्या आसपास आपण ठेवलेलं आहे. त्यामुळे कुठेही असं आपल्याला म्हणजे सायकोलॉजिकल दबाव नाही की आपले फार मोठी अमाऊंट लागलेली आहे आणि आपण काही जास्त हे त्यामध्ये काम करतो आहे किंवा जास्त कॅप्चर नाही करतो आहे. तर ठीक आहे, काही अडचण नाही आहे. स्मॉल ट्रेडच तुम्हाला पुढे परफेक्शन चार्ट परफेक्टली रीड करायचं शिकवणार आहे. तर हे होतं माझं ह्या वर्षाचं अंतिम ट्रेडबुक. तदनंतर आता नवीन वर्षाची सुरुवात ही नवीन पद्धतीनं होणार आहे, कारण की मित्रांनो, ऑप्शन बाईंग त्यानंतर आता ऑप्शन सेलिंगचा जो कन्सेप्ट आहे तो आपण पुढील वर्षापासून लागू करणार आहोत. तर त्यासाठी मी जी अमाऊंट आहे तर ती इन्क्रीज करून ठेवलेली आहे. तर ती कॉलेक्टर मार्जिन जे असतं त्याद्वारे मी ती मॅनेज करतो आहे. आता फक्त ॲडिशनल मला एवढीच अमाऊंट टाकावी लागणार आहे, कारण की ही जी अमाऊंट आहे ही आपण काय केलेली आहे, काही स्टॉक जे आहे ते प्लेज करून ब्रोकरमार्फत ती अमाऊंट आपण इथे वापरणार आहोत भविष्यामध्ये, म्हणजे आता पुढील वर्षाच्या ट्रेडिंग सेशनमधून. तर ॲक्च्युअल आपली जी अमाऊंट आहे तर ती ही आहे. आणि त्याद्वारे आपण जे काही मागील आपण व्हिडिओ बघितले तर एवढ्याच अमाऊंटवरती मी कन्सिस्टंटली काम करतो आहे. तर असो, आता आज डीमॅटमध्ये तर काही जाणार नाही आहे, म्हणजे होल्डिंगमध्ये, कारण की आज हे सर्व जी अमाऊंट आहे ही ब्रोकरेजमध्ये चाललं जाणार आहे. कारण आपण जे एक लॉटवरती काम केलेलं आहे तर त्यासाठीच ही अमाऊंट चाललं जाणार आहे आज ब्रोकरकडे. निदान निगेटिव्हिटी नाही आहे, पॉझिटिव्हिटीमध्ये डे क्लोज केलेलं आहे, कन्सिस्टंटली प्रॉफिट पण आहे. तर हे होतं वर्षाच्या शेवटचं ट्रेड बुक, प्रॉफिट बुक. आणि आज एक नवीन एक्सपिरियन्स होता की सेन्सेक्सवरती आपण कामसुद्धा केलेलं होतं. तर चला, पुढील व्हिडिओपर्यंत तुमची रजा घेतो आहे. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.